नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज युनिट 1 नंबर वर आणि त्यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे रीडिंग अँड रायटिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स हे आपण बघणार आहोत. आता रीडिंग अँड रीडिंग म्हणजे काय की वाचणे आणि रायटिंग म्हणजे काय, जे वाचलेला फॉर्म आहे तर तो रायटिंगमध्ये लिहिणे. आता कशाचं लिहायचं आहे तर इंटरनॅशनल नंबर्स. आता इंटरनॅशनल म्हणजेच काय की तुम्ही जे इंग्लिशमध्ये लिहितात की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे जे तुम्ही लिहितात तर त्यालाच आपण इंटरनॅशनल नंबर म्हणतो. आणि देवनागरी नंबर्स म्हणजेच काय की जे तुम्ही मराठीमध्ये लिहितात 0, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे नंबर लिहितात तर त्यालाच आपण म्हणतो देवनागरी नंबर्स. ठीक आहे. आता नंबर जे आहेत तर ते इंटरनॅशनल नंबर आणि देवनागरी नंबर, आता याचा स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण जर मराठीतून जर हा 4, 6 आणि 7 हा जर नंबर लिहिला आणि तुम्हाला जर तो कन्वर्ट करायचा आहे इंटरनॅशनलमध्ये, तर इंटरनॅशनलमध्ये 4 जो आहे तर तो कसा लिहितात 4 आणि 6 जो आहे तर तो कसा लिहितात 6 आणि 7 जो आहे तर तो कसा लिहितात तर 7. तर म्हणजे हे तुमचं कन्वर्टिंग झालं देवनागरी टू इंटरनॅशनल. आता समजा जर तुम्हाला इंटरनॅशनल नंबरमध्ये दिलं की 4, 7, 5, 6 हा जो नंबर दिला आणि तुम्हाला कन्वर्जन सांगितलं की देवनागरी नंबर्समध्ये, तर तुम्ही कसं कराल? मराठीतून 4 म्हणजे काय तर 4, 7चा काय होईल मराठीत तर 7, 5चा काय होईल मराठीत तर 5 आणि 6चा काय होईल मराठीत तर 6. तर अशा प्रकारे हे कन्वर्जन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की ते कन्वर्जन कसं करायचं. इंटरनॅशनल म्हणजेच काय की सोपं आहे की इंटरनॅशनल म्हणजेच काय तर तुमचं इंग्लिश नंबर्स आणि देवनागरी नंबर्स म्हणजेच काय तर तुमचे मराठी नंबर्स. ठीक आहे, समजलं मुलांना हे? तर आता हे जे बेसिक कन्सेप्ट आहे, तर आता आपण रीडिंगमध्ये जे बेसिक कन्सेप्ट लागतील की तुम्ही रीडिंग कसं करणार, हो की नाही. आता तुम्हाला एक टॉपिक आहे की रीडिंग कसं करणार की आहे. आता समजायचं रीडिंगमध्ये इम्पॉर्टंट आहे की त्या प्लेसची व्हॅल्यू. ठीक आहे, तर त्या नंबरची प्लेस, तर त्या नंबरची प्लेस कशी आहे तर हे तुम्ही कसं ओळखणार की हा जो आता तुम्ही सुरुवात करताना करायचं आहे राईट साईडपासून. आता राईट साईडला असतो तुमचा युनिट प्लेस. ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर राईट साईडच्या सेकंड नंबर आहे की टेन्स प्लेस. आता अर्थात तुम्हाला हे प्लेसेस तर माहितीच आहे, पण तरी इथे सांगते मी. आता हा जो 7 नंबर आहे तर तो आहे 100 प्लेस आणि हा जो आहे तर तो आहे 1000 प्लेस. ठीक आहे, आता आपण एखादं वेगळं उदाहरण बघूया. 1000 प्लेस. आता आपण एक वेगळं उदाहरण बघूया. समजा जर आपण घेतलं आहे की 6, 3, 8, 2, 1. आता याच्यामध्ये हा जो 1 आहे तर तो आहे युनिट प्लेस. ठीक आहे, युनिट प्लेस. आणि हा जो 2 आहे तर तो आहे टेन्स प्लेस. ठीक आहे, आता हा जो 8 नंबर येतो तर तो आहे कुठला प्लेस आहे सांगा तर? बरोबर, तर हा प्लेस आहे 100 प्लेस. ठीक आहे, 100 प्लेस. आता त्याच्यानंतर येतो 100 प्लेस नंतर येतो 1000 प्लेस. 1000 प्लेस. आता 1000 प्लेस नंतर येतो 10,000 प्लेस. 10,000 प्लेस. आता 10,000 नंतर येतो लॅकचा प्लेस. आपण एक एक नंबर वाढून घेऊ इथे तुम्हाला समजण्यासाठी. तर त्याच्यानंतर येतो लॅक प्लेस. त्याच्यानंतर येतो, समजा जर आपण वेन घेतला तर तो येतो 10 लाख प्लेस. देन त्याच्यानंतर येतो करोड प्लेस. ठीक आहे, अशा प्रकारे ते वाढत जातात. आता हे प्लेस व्हॅल्यू जर आहे तर ते रीडिंगला इझी जाण्यासाठी तर
त्याचं ग्रुपिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आता तर तुम्ही ग्रुपिंग कसं करणार, की आता राईटपासूनच आपण स्टार्ट करूया, की 1, 2, 3 हे 3 डिजिटचा एक ग्रुप होतो, कॉमा द्यायचा त्याला. त्याच्यानंतर 2चे ग्रुपिंग होतात, 2 डिजिटचे ग्रुपिंग होतात. हे 2 डिजिट कॉमा 2 डिजिटचे ग्रुपिंग करून त्याला कॉमा देत जायचा. फक्त लास्ट जो आहे तर तो असतो 100चा ग्रुपिंग. हा असतो 1000चा ग्रुपिंग, हा असतो लॅखचा ग्रुपिंग आणि हा असतो करोडचा ग्रुपिंग. ठीक आहे, अशा प्रकारे ते ग्रुपिंग होत जातं. ठीक आहे, तुम्हाला एवढं नाही आहे पण तरी पण मी सांगितलं आहे तुम्हाला की ते ग्रुपिंग कशा प्रकारचे करतात. ठीक आहे, आता तुम्ही रेड करताना कसं करणार, आता करोड आहे. ठीक आहे, हा करोडच्या ग्रुपमध्ये आहे तर तुम्ही रेड करताना कसं करणार, 4 करोड. आता हा लाखचा ग्रुपिंग आहे, 14 लॅख. हा काय आहे, 1000चा ग्रुपिंग आहे, 63,000. आणि हा आहे 100चा ग्रुपिंग, तर 821. तर तुमचं ॲन्सर काय येईल की 4 करोड 14 लॅख 63,821. समजलं मुलांनो कसं ग्रुपिंग करायचं. तसंच आपण काही उदाहरणं बघूया. तर ते उदाहरणं, आता समजा जर 4 डिजिट असेल, 4 डिजिट असेल 3, 1, 2, 4. आता हे 4 डिजिट असेल तर कसं ग्रुपिंग करणार, 1, 2, 3 कॉमा 4, 2, 7, 3, 9. कसं ग्रुपिंग करणार, 1, 2, 3 कॉमा हे 2चं ग्रुपिंग. ठीक आहे, आता अशा प्रकारे मी ग्रुपिंग करत जाणार. ठीक आहे, मग तुम्ही रीड कसं करणार, आता हे 100चा ग्रुप आहे, हा कसला ग्रुप आहे, 1000चा ग्रुप आहे. तर कसं करणार की 3124. ठीक आहे, जसं तुम्ही रीड करतात तसंच तुम्ही ते राईट पण करायचं आहे. म्हणजे हा प्लेस काय आहे, 3000. मग मी कसं लिहिणार, 3000 100 and 24. ठीक आहे, समजलं. तसंच तुम्ही खाली कसं करणार, हा कुठला ग्रुप आहे, 1000चा. ठीक आहे, हा 4 10,000ला येतो पण हा ग्रुप कसला आहे, 1000चा. तर तुम्ही रीड कसं करणार की 42,000 आणि राईट कसं करणार, 42,000 जे बोलतो आहे आपण तेच लिहायचं आहे, 42,700 अँड काय उरलं आहे, 39. जे आपण रीड करतो तेच लिहायचं आहे, 39. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे मुलांनो. ठीक आहे, आपण नेक्स्ट याच्यात एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत आणि तुम्ही कसे करायचे रीडिंग आणि रायटिंग तर ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. यूट्यूबला नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.